रामकृष्ण टाले सर, त्या महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर पांडे मॅडम, त्यानंतर त्यांचे सहाय्यक प्राध्यापक उमाळे मॅडम, त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आभासी व्याख्यानमालेच्या संदर्भात आयोजित केला. तो निश्चितच विद्यार्थ्याच्या दृष्टीने अतिशय मोलाचा, फायद्याचा आहे असं मला वाटते. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या पर्वावर सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतोय आणि आपल्या या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्राला नाटक, कला प्रकार आणि वाङ्मय प्रकार, स्वरूप आणि संकल्पना या विषयाला आपण आता हात घालणार आहोत. तर मला वाटतं स्क्रीन दिसत असेल. हॅलो हॅलो हॅलो, दिसतंय सर, दिसतंय ना? हा, बरोबर. ओके मॅडम. आज आपण नाटक, वाङ्मय प्रकार आणि कला प्रकार, संकल्पना आणि स्वरूप या विषयावर भाष्य करणार आहोत. तो भाग आपण शिकून घेणार आहोत. मराठी वाङ्मयाचा घटक क्रमांक 1 यामध्ये हा अभ्यासक्रम नोंदवला गेलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे की प्रथम सत्राला आपण चरित्र आणि आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार शिकलेलो आहोत, माझी जन्मठेप विदा सावरकर यांच्या आत्मचरित्राच्या निमित्ताने. त्यानंतर आता दुसऱ्या सेमिस्टरला, दुसऱ्या सत्राला विद्यार्थ्यांना नाटक नटसम्राट वि.वा. शिरवाडकरांचं नटसम्राट हे नाटक अभ्यासायला आहे. पण असे साहित्य प्रकार अभ्यासायला असताना तत्पूर्वी त्या साहित्य प्रकाराची माहिती करून घेणं विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक असते. की जर नाटक आपण शिकतो आहोत, जसं आपण चरित्र, माझी जन्मठेप हे चरित्र, आत्मचरित्र आपण शिकलो, त्यावेळेस आपल्याला माहित आहे की आपण आत्मचरित्राची व्याख्या, स्वरूप आणि संकल्पना समजून घेतलेली आहे. तसंच आता दुसऱ्या वेळेस, ज्यावेळेस आता मुलांची परीक्षा, विद्यार्थ्यांची परीक्षा होईल, त्यावेळेस आपल्याला नाटक जेव्हा आपण प्रत्यक्ष शिकवणार आहे तुम्हाला दुसरे सर नाटक याच या व्याख्यानमालेमध्ये, पण आपण नाटक म्हणजे काय आणि नाटकाचा म्हणजे वाङ्मय प्रकार कसा आहे आणि तो एक कला कशी आहे, त्याच्या व्याख्या आणि त्याचं स्वरूप समजून घेणार आहोत. त्यानंतर नाटकाचा इतिहास, मराठी रंगभूमीचा इतिहास, नाटकाचे घटक वगैरे हे सर्व नंतरच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्याला समजायला येईल. त्या सगळ्या याच्यावर घटक क्रमांक 1, घटक क्रमांक 2 आणि घटक क्रमांक 3 या सगळ्याच्या अभ्यासक्रमावर नुसते नटसम्राट या नाटकावरच प्रश्न येणार नाही, तर घटक क्रमांक 1 जो आपण आज शिकून राहिलेलो आहोत त्याच्यावरही MCQ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न येणार आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम आपल्याला शिकून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण जेव्हा नाटकाच्या संदर्भात विचार करतो तो सुरुवातीला आपल्याला नाटकाचं स्वरूप कसं आहे हे आधी बघावं लागतं. तर हे सगळं पॉइंटनुसार ते आपण या ठिकाणी जी रचना केलेली आहे ते एका पॉइंटनुसार केलेली आहे, जेणेकरून जेव्हा ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न तुम्हाला येईल त्यामध्ये ते फिलिंग द ब्लँक्स वगैरे जे येतात त्यामध्ये एका ओळीमध्ये ते असतात. म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपी होईल, आकलनाला सोपी होईल, परीक्षेच्या दृष्टीने अधिक तुम्हाला फायद्याचं होईल. तर आपण सुरू करूया की नाटकाचं स्वरूप कसं असते. तर आपल्याला माहित आहे की आपण विविध साहित्य प्रकार, मुख्य 4 साहित्य प्रकार आहे: कथा, कादंबरी, नाटक आणि कविता. म्हणजे आपण साहित्य नाटकाच्या संदर्भात, नाटकाच्या माध्यमातून समजून घेतो, आपल्याला आकलन होते. कवितेच्या द्वारे आपण साहित्याचं स्वरूप समजून घेतो, कधी कादंबरी वाचतो, कधी कथा वाचतो. तर या तिन्ही मुख्य साहित्य प्रकारापेक्षा चौथा जो नाटक हा वाङ्मय प्रकार हा अतिशय वेगळा आणि अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण नाटक हे नुसतं जशी कादंबरी पुस्तक स्वरूपात असते, जसं कथा पुस्तक स्वरूपात असते किंवा कविता पण आपण वाचतो पुस्तक स्वरूपात, तसं नाटकही असते. पण नाटकाचा दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे नाटक हे आपल्याला रंगमंचावर सादर करावं लागते.
म्हणजे सभागृहात ज्याप्रमाणे आपण चित्रपट बघतो पण तो आभासी पद्धतीने आपण बघतो, पण इथे आभासी पद्धतीने नाटक सादर होत नाही. नाटक हे प्रत्यक्ष अनेक कलाकार किंवा कलावंत ज्याला आपण नट म्हणतो, त्या ते सगळे नट मिळून काय करतात की त्या रंगमंचावर त्या एका हॉलमध्ये म्हणा, सभागृहामध्ये म्हणा, प्रस्तुत एखाद्या विषयावरचं ज्या विषयावरचं नाटक असेल त्या विषयावर प्रत्यक्ष कृती करतात. सिनेमामध्ये काय होते, सिनेमामध्ये असं होत असते की एक शॉट जर चुकला, जर शूटिंग करायची असली तर त्यावेळेस रिटेक करता येतो आपल्याला, की तो कट करून पुन्हा रिटेक करता येते. पण नाटकामध्ये एकदा चुकला की त्याला माफी नाही. त्याच्यामुळे ते सगळं प्रॉम्प्टनेस आणि त्या सगळ्या याचं मुखोद्गत तुम्हाला ते नाटकाची संहिता ज्याला म्हणतो, जे पुस्तक स्वरूपात असते, जे तुम्ही नटसम्राटचं पुस्तक वाचाल तर ते तोंडपाठ त्या अभिनय करणाऱ्या कलावंताच्या तोंडपाठ असायला पाहिजे, की एक माणूस बोलल्यानंतर दुसऱ्या माणसाला काय बोलायचं आहे किंवा चौथा नंबर कोणाचा आहे, 6वा नंबर कोणाचा आहे, म्हणजे एक बोलल्यानंतर दुसरा काय बोलणार आहे, हे सगळं मुखोद्गत असते. त्याच्यावर त्या शैलीवर त्या सगळ्या नाटकाचं एक प्रकारे म्हणजे त्याला म्हणतो फलश्रुती जी आहे ती फलश्रुती अवलंबून असते. आपण जसं सिनेमामध्ये काम करणाऱ्या लोकांना कलाकार म्हणतो तसं पर्टिक्युलर एक शब्द या नाटकाच्या संदर्भात आपण वापरतो, की नाटकाचे सादरीकरण करताना करतात त्याला नट म्हणतात. म्हणजे तुम्हाला येईल ऑब्जेक्टिव्ह मध्ये की नाटकाचं सादरीकरण करतात त्याला काय म्हणतात ऑब्जेक्टिव्ह मध्ये, तर त्याला नट म्हणतात. नट म्हणजे कलावंत, कलाकार, त्या नाटकामध्ये काम करणारा एक माणूस, व्यक्ती. आता हा नट शब्द कशावरून आलेला आहे, की नट हा मूळ प्राकृत म्हणजे मराठीच्या आधीचं जे रूप होतं मराठी भाषेचं, जे आता आपण प्रमाण भाषा वाचतो त्याच्या आधीचं, त्याला प्राकृत भाषेतला हा शब्द आहे. आणि संस्कृतमध्ये त्याला नर्त, संस्कृतल्या नर्त या शब्दाचा तो अपभ्रंश आहे. म्हणजे अपभ्रंश म्हणजे जसा पॅन्टलून हा शब्द आपण इंग्लिशमध्ये ऐकतो, तर त्याला पतलून असा शब्द एक अपभ्रंश होते. अनेक चांगले शब्द असतात, पण आपण त्या मराठी बोली भाषेमध्ये त्याचं एक दुसरं रूप आपल्या ऐकायला आपल्याला मिळते. आणि नर्तक, नर्त या शब्दाचा म्हणजे नर्तक म्हणजे नाचणारा. आता नाचणाऱ्याचा अर्थ म्हणजे नाटकात सगळे लोक नाचतात असे नाही. नर्तक म्हणजे नाचणारा याचा अर्थ तो अभिनय करतो. कारण नाटकामध्ये जेव्हा काम करणारे लोक असतात ते एकाच ठिकाणी उभे राहत नाही, ते वेगवेगळ्या ठिकाणी त्या स्टेजवर हिंडत असतात, फिरत असतात, है ना. त्याच्यामुळे त्याला आपण नर्तक म्हणजे नाचणारा असा अर्थ, मूळ अर्थ घेतला जातो. आणि आपले भारतीय नाटक असेच नाटकाचे काही ग्रुप होते, संघ होते, गणिका संघ, नाचणाऱ्यांचा तो ग्रुप. त्या मूळच्या नर्तिका असल्यामुळे त्या नाटकामध्ये नृत्य हे नृत्य हे अभिनय म्हणून गृहीत धरल्या जाते. तर नाचणे हेच नाही तर बोलणे, एखादी कृती करणे, याचाही समावेश त्या नाचण्यामध्ये येत असतो, हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अभिनय करणे म्हणजे ऍक्टिंग करणे. आता तुम्हाला ते शब्द माहित आहे, कारण आता नाटका म्हणजे आपल्या इकडे मोठमोठे ग्रामीण भागामध्ये मोठमोठे असे सभागृह नसल्यामुळे आपल्याला ते नाटक प्रत्यक्ष पाहायला मिळत नाही. काही मुलांनी बघितलं असेल किंवा युट्यूबवर बरीचशी नाटकं म्हणजे आहे अवेलेबल, किंवा टीव्हीवर पण नाटकं दाखवली जातात. तर अभिनय करणे म्हणजे ऍक्टिंग करणे. तर अभिनय हे शब्द इतकेच महत्वाचे नाटकाच्या संदर्भात, बरं, की नाटकामध्ये अभिनय करणं हे शब्द जेवढे महत्वाचं आहे, एखादा शब्द बोलणं जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच त्याला ऍक्टिंग करणं पण महत्वाचं आहे. म्हणजे रडण्याचा जर सीन असेल तर खरोखर त्याला रडावंसं म्हणजे त्याला करता आली पाहिजे, ती एखादा रागीट भावनेनं तो राग व्यक्त करता आला पाहिजे. म्हणून नाटकाचा लेखक शब्दांची योजना करताना ते अभिनयाला अनुकूल असावे त्याची काळजी घेतो, की त्याला त्या शब्दाचा एक अभिनय करता आला पाहिजे. अभिनय करणे म्हणजे काय करणे, त्याची कृती प्रत्यक्षात, म्हणजे राग आला किंवा आनंद झाला तर हसण्याची कृती करणं, आणि म्हणजे आनंद झाला तर हसण्याची कृती करणं, आणि राग आला तर तो राग व्यक्त, रागीट भाव आणणं. तर अशा गोष्टीला आपण धावतोय तर धावण्याचा खराखुरा अभिनय करणं, असे अभिनय करणे, ऍक्टिंग करणे नाटकामध्ये महत्वाचे आहे. तर हा इंग्रजी शब्द, इंग्रजीमध्ये आपण जर पाहिलं तर आपण ते स्वरूप समजून घेऊन राहिलो की नाटकाचं, की इंग्रजीत नाटकाला ड्रामा माहिती आहे तुम्हाला, की कादंबरीना नॉवेल म्हणतात आणि कवितेला पोएट्री म्हणते. तर ड्रामा हा मूळ शब्द जो आहे
तो ग्रीक शब्द ड्रॅन या शब्दावरून ड्रामा हा शब्द रूढ झालेला आहे. आणि ड्रॅन या ग्रीक शब्दाचा अर्थ काय आहे? ड्रॅन करणे म्हणजे कृती करणे. आणि कृती दोन प्रकारची सांगितलेली आहे. एक सांगितलेली कृती आणि दुसरी केलेली. एक म्हणजे एकदा सांगण्याची कृती करणे आणि दुसरी प्रत्यक्ष केलेली कृती असं. त्याचप्रमाणे आपण नाटकाचं स्वरूप पाहताना आणखी आपल्याला ते स्वरूप समजून घ्यायचं आहे पुन्हा चांगल्या प्रकारे. असे अनेक एक पॉइंट्स आपण काढलेले आहे की नाटक हा, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया की नाटक हा मनपटलावर दृश्य स्वरूपात अनुभव देणारा वाङ्मय प्रकार आहे. का बरं? कथा, कादंबरी आणि कविता याच्यापेक्षा हा नाटक प्रभावी का आहे? तर आपण त्याचं प्रत्यक्ष दृश्य स्वरूप पाहू शकत नाही. कशाचं? कवितेचं आणि कादंबरीचं आणि कथेचं दृश्य स्वरूप म्हणजे स्टेजवर असं पाहू शकत नाही. हा भाग अपवाद असू शकतो की एखाद्या कादंबरीवर सिनेमा झाला तर तो पाहू शकतो, पण त्यामध्ये बरेचसे बदल असतात. पण नाटक हा दृश्य स्वरूपात आपण जसं वाचतो, जसं नटसम्राट नाटक तुम्ही वाचणार आहात, तर नटसम्राट नाटक तुम्ही वाचणार आहे, तर त्याचबरोबर तुम्ही जर ते नाटक युट्यूबवर जर पाहिलं नटसम्राट, तर तुम्हाला ते प्रत्यक्ष बघताना म्हणजे वाचताना जेवढं समजणार नाही तेवढं तुम्हाला बघताना समजायला येईल. कारण काय होते की आपण ऐकतो तर आपल्याला 25% लक्षात असते, त्याच्यानंतर आपण बघतो तर आपल्याला 50% असते. आणि जर आपण दोन्ही बघणं आणि ऐकणं हे एकाच वेळेस केलं तर आपल्याला जास्त लक्षात असते. कारण जर तुम्ही एखादं पुस्तक वाचलं तर तुम्हाला 10 पानापैकी 5 पानं 2 पानं लक्षात राहील, पण तोच जर तुम्ही पिक्चर पाहिला तर तुम्हाला घटना एकामागून एक घटना, एखादा सिनेमा पाहिला तर लक्षात राहील. का बरं? कारण एकत्रित आपल्या मेंदूवर त्या डोळ्याद्वारे संवेदनेद्वारे जो आपल्याला संदेश जातो आणि कानाद्वारे जो संदेश जातो, त्या दोन्ही गोष्टीमुळे आपलं आकलन हे अतिशय प्रगल्भ होत असते. म्हणजे डोळ्याद्वारे आपल्याला समजून घेता येते आणि कानाद्वारे ऐकतो तेही आपल्याला समजून घेता येते. म्हणून हा मनपटलावर जास्त म्हणजे जो वाचक असतो किंवा प्रेक्षक असतो नाटक बघणारा, त्याच्या मनावर हा जास्त प्रतिबिंबित होत असतो, प्रभाव टाकत असतो. कथाकार किंवा कादंबरीकार जसा प्रसंग आणि घटना किंवा व्यक्तीचे स्वभाव रेखाटन करतो, जसं आपल्याला माहिती आहे का आत्मचरित्रकार म्हणजे आपले विदा सावरकरांनी जसं लिहिलं, तर त्याप्रमाणे जसे रेखाटन करतो तो निवेदक म्हणून, म्हणजे निवेदनाच्या आधारे की मी या ठिकाणी इथे गेलो, तसं इथे गेलो, तिथून त्या गावी गेलो, त्या गावी मला ही गोष्ट मिळाली. तर हे एक निवेदन म्हणजे सांगणारा निवेदक, जसा बातम्या देणारा निवेदक असतो की आज सांगलीमध्ये किंवा रायगडमध्ये घरं पडली आणि 10 लोक जखमी झाले, तर हा निवेदक असतो. नाटकामध्ये तसं निवेदन नाही. डायरेक्ट सरळ सरळ आपल्याला पात्र उभी असतात. सुरुवात होते तेव्हा एक नटसम्राट अप्पाजी साहेब बेलवलकर, मग त्याची पत्नी कावेरी, मग त्याची सून आहे, म्हणजे असे एक पात्र येत असतात. इथे सांगणारं कोणी नाही आपल्याला की इथून तो पात्र येतोय आणि नंतर त्याला राग आलेला आहे आणि मग तो तिकडे गेलेला आहे, असं कोणी सांगत नाही. नाटक डायरेक्ट पात्रांच्या माध्यमातून अवतरत असते. म्हणून नाटक हे इतर साहित्य प्रकारापेक्षा वेगळं आहे. निवेदक नसतो. त्यामध्ये फक्त संवाद, डायलॉग ज्याला म्हणतो आपण, डायलॉग म्हणजे एकमेकाशी बोलणे. तर फक्त एक पात्र दुसऱ्या पात्राशी किंवा एक पात्र अनेक पात्राशी बोलत असते, त्याला आपण संवाद म्हणतो. असा संवाद व अभिनयाच्या द्वारे प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घटना आणि कृती यामुळे नाटकातील घटना प्रसंगाचा तात्काळ वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या मनावर परिणाम होतो. कारण ज्यावेळेस तो ऐकतो त्यावेळेस ते कृती पण तो बघतोय ना. समजा एखाद्या माणसं एखाद्या देवाऱ्यात गेला किंवा पूजा करत आहे, तर ते पूजा करण्याचं वर्णन जसं तुम्ही प्रत्यक्ष नाटकात वाचता तसं तुम्हाला तो पूजा करताना तिथे दाखवला जातो. त्याच्यामुळे तो जो घटना आहे, तो प्रसंग आहे, तुमच्या मनपटलावर अधिक प्रभावीरित्या उमटल्या जाते. नंतर नाटक हा साक्षात एक गोचर म्हणजे आपल्याला अनुभवायला येणारा, सगळ्या इंद्रियांच्या द्वारे अनुभवायला येणारा होणारा एक अनुभव असतो. म्हणूनच अनेकांना कथा कादंबऱ्या वाचण्याऐवजी साक्षात नाटकाचा अनुभव घेणं, आस्वाद घेणं जास्त आवडते. म्हणून काही लोक अनेक नाटक आहे, तुझा आहे तुझपाशी आहे, नटसम्राट आहे, एकच प्याला आहे, रायगडला जेव्हा जागे, अनेक नाटकं आहे. अशी नाटकं तुम्ही जर त्या नाटकाचा इतिहास तुम्ही जर वाचून घेतला, त्या सिलेबसमध्ये आहेच आपल्या, तो नंतर शिकवणारच आहे संदर्भात नंतर संबंधित सर लोक. तर असं वाचण्यापेक्षा
तो पाहणे लोकांना जास्त आवडते. म्हणून नाटक हा एक चांगला यशस्वी, आता तो कदाचित आपण म्हणू की या सिनेमागृहामुळे मागं पडलेला प्रकार आहे, पण अनेक लोक आवडीने नाटक बघायला जाते, हेही आपल्याला त्याचा म्हणजे विसरता येत नाही. आता हे नाटकाचं स्वरूप आपण पाहिलं आणि त्यामध्ये नाटकामध्ये काय असते म्हणजे अनेक ज्याप्रमाणे आता ते तुम्हाला तुलना याच्यासाठी करत आहे मी, की तुम्ही नाटकाच्या त्या इरामधले म्हणजे त्या युगातले मुलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही सिनेमा म्हणजे तुम्ही स्क्रीन एज मधली मुलं आहे. स्क्रीन एज मध्ये म्हणजे तुमच्या समोर आता फक्त टीव्हीची स्क्रीन आहे, मोबाईलची स्क्रीन आहे आणि नंतर तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ते माहीत नसल्यामुळे त्यामध्ये जे घटक असतात की त्या प्रकाश योजना कशी नंतर शिकवणार आहे, त्याबद्दल मी त्या नाटकाच्या घटकाबद्दल बोलत नाही, फक्त उल्लेख करतोय की त्याच्यामध्ये पात्र असतं, अभिनय, नेपथ्य असते, प्रकाश योजना असते, अशी अनेक घटना आणि त्यामध्ये सजावट वगैरे सगळे म्हणजे जो सीन असेल त्या सीन लावलेला असतो. अनेक गोष्टीद्वारे हे नाटक साकार होत असते. आता आपण या दुसऱ्या याच्याकडे वळूया आपण, की नाटकाची मग आपल्याला व्याख्या कशी करता येईल, की त्याची संकल्पना कशी स्पष्ट करता येईल. तर मराठीचे अभ्यासक, थोर अभ्यासक डॉक्टर भालचंद्र फडके यांनी असं म्हटलेलं आहे, की नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्याद्वारा व्यक्त होणारा संघर्षमय कथात्मक अनुभव आहे. म्हणजे प्रसंग पण असतात, त्याच्या प्रसंग म्हणजे सीन, हे लक्षात ठेवायचं तुमच्या म्हणजे आधुनिक भाषेत सांगायचं झाल्यास सीन, आणि संवाद म्हणजे डायलॉग, आणि डायलॉग आणि सीन म्हणजे संवाद आणि प्रसंग असे एकत्रित आणून जर त्या नाटकामध्ये अनेक व्यक्तीचा संघर्ष आणि त्याच्या संदर्भातल्या कथा जर येत असेल, तर तो जर एखाद्या ठिकाणी तो अभिनय करून जर प्रगट होत असेल, तर त्याला आपण नाटक म्हणू शकतो. दुसरी व्याख्या आपण सिसिरो, ग्रीक विचारवंत आहे सिसिरो. तर नाटक हे जीवनाचे अनुकरण आहे. म्हणजे प्रत्यक्ष नाटक म्हणजे काय, तर नाटक म्हणजे जीवनाचे अनुकरण आहे. जे स्टेजवर पाहतो तो प्रत्यक्ष आपल्या जीवनात घडत असते ना. जसं तुम्ही नटसम्राट शिकणार आहे, त्या नटसम्राटमध्ये त्या आजीना आजोबा म्हणजे तो नटसम्राट बेलवलकर आणि कावेरी हे जे जसे सून आणि मुलं त्याला सांभाळून घेत नाहीत, प्रत्यक्ष जीवनामध्ये तुम्ही बघत असता की प्रत्येक आसपासच्या घरी त्याचे सासू सासरे म्हणा किंवा आई वडिलांना चांगल्या प्रकारे ते म्हणजे सांभाळू शकत नाही, है की नाही. तर अशा सारखं जो वर्णन आहे, म्हणून जीवनाचं अनुकरण म्हटलेलं आहे. आणि चालीरीतीचा आरसा, कारण त्या नाटकामध्ये अनेक आपल्या प्रथा परंपरा चालीरीती दाखवल्या जाते आणि ते त्या सत्याचं ते प्रतिबिंब आहे. त्याच्यासारखं दुसरं दाखवल्या जाते, म्हणून त्याला प्रतिबिंब म्हटलेलं जाते. सिसिरोची व्याख्या आहे, तुम्हाला विचारेल की नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्याद्वारा व्यक्त होणारा संघर्षमय कथात्मक अनुभव आहे. ही व्याख्या कोणाची आहे, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये असेल भालचंद्र फडके, कोणाची आहे XYZ असेल तर तुम्हाला निवडता आली पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी व्याख्या आहे की नाटक हे निसर्गाचे अनुकरण नसून त्याची नक्कल आहे. अनुसरण म्हणजे जशा तसं नाही, तर त्याची एक प्रकारे आपण नक्कल करतो आहोत. अनुकरण करणे म्हणजे जशीच्या तसं, पण ही प्रतिकृती आहे, त्याच्यामुळे ते नक्कल आहे. त्याचे अशी कोलरिज, हा इंग्रजी अभ्यास कोलरिजची व्याख्या आहे. त्याच्यानंतर भारतीय नाट्यशास्त्राचा उद्गाता महत्वाचं नाव भरत मुनी, नाट्यशास्त्र ज्यांचं आहे, ते म्हणतात की नाटक म्हणजे जीवनाचे दर्शन घडविणारा आरसा होय. की प्रत्यक्ष जीवन कसं असतं तर आपण नाटकातून बघू शकतो की अरे हो, जसे शेक्सपियरची नाटकं, हॅमलेट, ऑथेल्लो तुम्हाला वाचता येईल. जरी तुम्ही आता पाहिली नसेल, तुमचं प्रथम वर्ष आहे, तुम्ही त्या क्षेत्रात नवीन आहे, पण तुम्हाला ते सगळे बघता येईल. त्याचे सगळे व्हिडिओज युट्यूबवर अवेलेबल आहे. समजून घ्यायचं असेल आणखी खोलात जाऊन तर नाटक म्हणजे जीवनाचे दर्शन घडविणारा आरसा आहे. एका मानवी समूहाने दुसऱ्या मानवी समूहासमोर सादर केलेली कला म्हणजे नाटक, अशी एक सर्वसाधारण व्याख्या सुद्धा केली जाते. सरळ व्याख्या आठवणीत ठेवायच्या आहे तुम्हाला. ह्या ज्या व्याख्या मी वाचून दाखवलेल्या आहेत त्या, की एका मानवी समूहाने दुसऱ्या मानवी समूहासमोर सादर केलेली कला, आर्ट म्हणजे काय आहे, नाटक आहे. आता नाटक आपण पहिला जो टॉपिक आहे त्यात पाहिला आहे की नाटकाचं स्वरूप कसं होतं. त्याच्यानंतर पाहिला आपण नाटकाची व्याख्या म्हणजे संकल्पना कशी स्पष्ट करता येईल आपल्याला, ते आपण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आपण नाटक वाङ्मय प्रकार आणि कला प्रकार कसा आहे हे आपण लक्षात घेऊ. वाङ्मय प्रकार म्हणजे साहित्य प्रकार आणि कला म्हणजे याला आपण आर्ट आपण म्हणतो.
कला. आता जसं मूर्ती कला आहे, शिल्प कोरणे कला आहे. आता हे दोन शब्द आपण समजून घेऊ. जसं चित्र काढणे ही एक कला आहे, नाचणे ही एक कला आहे, सुंदर रांगोळी काढणे ही एक कला आहे, चांगलं बोलणे ही एक कला आहे, गाणं म्हणणे ही एक कला आहे. अशा 64 कला सांगितलेल्या आहे, है ना. चांगला स्वयंपाक करणे ही एक कला आहे. अशा 64 अनेक कला आहे. तर हा कला प्रकार कसा आहे, तर नाटक करणे हे सुद्धा एक कला आहे. काही मुलं माहित आहे आपल्याला की काही मुलं बोलताना किंवा माणसं पण काही काम करायचं नसलं किंवा करायचं असलं लहान मुलं बळेबळेच रडतात किंवा काहीतरी नाटक करतात. तर ते त्यांच्यामध्ये असलेली ती एक कला आहे. जसा चित्रकार शिताफीने चित्र काढतो, रंग त्याच्यामध्ये पेरतो आणि आपली कला सिद्ध करतो, तसाच नाटक हा कला प्रकार. आणि वाङ्मय प्रकार काय? कारण वाङ्मय प्रकार म्हणजे तो कथा, कादंबरी, कविता, चरित्र, आत्मचरित्र किंवा आणखी पत्रलेखन, विडंबन काव्य याच्यासारखं पुस्तक रूपाने सुद्धा आपण त्याचा अभ्यास करू शकतो. त्याच्यामुळे तो एक वाङ्मय प्रकार आहे, म्हणजे साहित्य प्रकार. समजू ना. जसं साहित्य लिहिणे ही एक कलाच आहे. म्हणजे सर्वसाधारण आपण जर लक्षात घेतलं तर साहित्य लिहिणे ही एक कलाच आहे. पण नाटकाचं वेगळं अनन्यसाधारण त्याची पृथगात्मता अशी आहे की ती एक आर्ट आहे, कला आहे. कारण ते लिहिलेलं जे आहे, संहिता म्हणतो आपण, त्याला लक्षात ठेवायचं. नाटकाचं जे पुस्तक रूपात जे लिखाण केलेलं असते त्याला म्हणतो आपण नाटकाची संहिता. संहिता म्हणजे ते सर्व नाटक लिहिलेलं असते ज्या स्वरूपात, ज्या पानांमध्ये लिहिलेलं असते, ज्या पुस्तकामध्ये त्याला म्हणतो आपण संहिता. तर ही संहिता लिखित असते म्हणून हा वाङ्मय प्रकार आहे. जशी कथा लिहिलेली असते म्हणून वाङ्मय प्रकार आहे, कविता लिहिलेली असते म्हणून वाङ्मय प्रकार आहे. आणि ते सादर करायचं आहे आपल्याला नाटक, म्हणून हा एक चांगला कला प्रकार आहे. कारण त्याची जसं सादरीकरण आपण करतो, कवितेचं पण सादरीकरण आपल्याला करता येते, कादंबरीचं पण अभिवाचन आपल्याला करता येते, कथेचं पण अभिवाचन आपल्याला करता येते. पण इथे फक्त एका गोष्टीचा सोबत संदर्भ नसतो किंवा संबंध नसतो, तो अनेक लोकांसोबत संबंध असतो, समूहासोबत संबंध असतो. ही एकासाठी केलेली कृती नाही आहे, तर ही अनेकासाठी केलेली कृती असल्यामुळे हा एक कला प्रकार आहे. कला म्हणजे आर्ट. जसं मूर्तिकार चांगली मूर्ती घडवतो, जसा एखादा चित्रकार चांगलं चित्र काढतो, जसा एखादा म्हणजे एखादा तबला, पेटी किंवा आणखी वाद्य वाजवणारा ज्याप्रमाणे चांगलं वाद्य वाजवतो, ती जी कला आहे त्याप्रमाणे चांगलं नाटक करणे, ऍक्टिंग करणे हे सुद्धा एक कला आहे. म्हणून नाटक हा एक कला प्रकार आहे. म्हणून असा भेद लक्षात आहे. पुस्तक रूपात आहे म्हणून वाङ्मय प्रकार, म्हणजे त्याची संहिता आहे म्हणून ते वाङ्मय प्रकार आहे. आणि त्याचं सादरीकरण होते म्हणजे ते प्रत्यक्ष स्टेजवर सादर केलं जाते म्हणून त्याला आपण कला प्रकार म्हणतो आहे. या दोन गोष्टीमधलं अंतर समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर इथे पहिल्या पॉइंटमध्ये ते आलेलंच आहे, ते लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की संहितेचा वाचकांना जसा आस्वाद घेता येतो, म्हणजे संहिता म्हणजे काय, पुस्तक रूपात जे तुमच्या समोर असते ते म्हणजे संहिता. लक्षात ठेवायचं की पुस्तकातून तुम्ही ज्याप्रमाणे नटसम्राट नाटक वाचाल त्याप्रमाणे त्या नाटकाचं सादरीकरण सुद्धा तुम्ही बघू शकता. म्हणजे स्टेजवर पुण्या मुंबईकडे खूप नाटकं होतात, त्या मानाने आपल्याला नागपूरला कमी प्रमाणात नाटकं होतात. पण आता पाहायचं असलं तुम्हाला नाटक, तुम्ही सांगितलंय तुम्हाला की युट्यूबवर तुम्ही बघू शकता की नटसम्राट टाकलं तर त्याची कॅसेट आपण मुलांना दाखवतोय. आपल्याकडे ते पेनड्राईव्ह मध्ये सेव्ह पण आहे. जेव्हा आपल्याला राहील वेळ तर आपण प्रत्यक्षात मी तुम्हाला ते नाटक म्हणजे दाखवून दे, म्हणजे विद्यार्थ्यांना सगळ्याच सर्व लोकांकडे ते अवेलेबल आहे. तर नाटक सादरीकरण कसं असते, कसा पडदा उघडतो आणि ते अंक कसे असतात त्या नाटकामध्ये, की पहिला अंक, दुसरा अंक आणि तिसरा अंक, म्हणजे पहिली एंट्री, दुसरी, तिसरी, या 3 भागामध्ये किंवा 2 भागामध्ये किंवा आधी मोठमोठे 5 अंकी नाटक वगैरे राहायचे. तर ते आता तेवढे लांबीचे नाटक आता राहते. प्रत्यक्ष स्टेजवर कृती करणं, सादरीकरण होते त्याचं. जसा नाचणारा एका डान्स कॉम्पिटिशन असते तर तो नाचून दाखवतो, तसं नाटक ते करतात, प्रत्यक्ष करतात. म्हणून त्याला सादर करणे म्हणजे सादरीकरण असं म्हटलं जाते.
आणि तो प्रेक्षक काय करतात, त्या सादरीकरणाचं काय करतात, त्याचा नाट्यानुभव ते घेत असतात, की ते ऍक्टिंग करत असतात आणि ते बघत असतात. आणि असं होत असताना काय जो प्रेक्षक आहे तो स्वतःला विसरतो बरं. असं होत असताना प्रत्यक्ष तो स्वतःला विसरतो आणि त्या नाटकाच्या पात्रांमध्ये तो प्रवेश करतो. कारण ते मनपटलावर उमटते. म्हणजे आपल्याला माहित आहे की ते नाटकामध्ये खोटं खोटंच त्याला काहीतरी मारलेलं आहे. आपल्याला माहित आहे की तो खोटं खोटंच रडतोय, किंवा आपल्याला माहित आहे ते खोटं खोटंच हसतोय, किंवा हे सगळं बोलतोय हे खोटं खोटंच आहे. तरीही आपण त्याच्यामध्ये गुंततो. का बरं गुंततो? का बरं आपण तहानभूक विसरून जातो? का बरं आपल्याला ते रडतात तर आपल्याला पण आसवं दाटून येते? का बरं होते असं? कारण आपण आपल्या मनपटलावर प्रत्यक्ष त्या दृश्याचा काय पडतो, प्रभाव पडतो. आणि आपण जसं सिनेमामध्ये आपल्याला माहित आहे की तो सिनेमा बघत एखादा सीन, उदाहरणार्थ आपण लक्षात घ्या, तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, की एखादा विलन जो असतो ते असा अंधारात येतो, आपल्याला तो सीन दाखवला जातो, अंधारात येतो आणि असा एक चाकू सुरा घेऊन हिरोईन त्या तोंडाला असते आणि मागून आपल्याला दाखवलं जाते की पाठी मागून तो येतो आणि सुरा म्हणजे तिला भोकसणार आहे असं वाटते आपल्याला. तेवढ्यात आपण शब्द मनातल्या मनात असं वाटते आपल्याला की तिला सांगावं जाऊन की तू बाजूला होऊन जा, तो मागून मारणारा येतं. आपल्याला वाटते. हा क्षणार्ध विसरून जातो आपण की ते सगळं पडद्यावर बघतोय. आपण क्षणार्धात विसरतो की आपण ते नाटक म्हणून बघतोय. पण ते आपण एवढे तल्लीन, म्हणजे त्याच्यामध्ये आपण एवढं अद्वैत साधत असतो की त्याच्यामुळे, अभिनयामुळे, आणि हे सगळं कशामुळे घडते, तर ते अभिनय, ते जे ऍक्टिंग करतात ना, ते ऍक्टिंग चांगली असली पाहिजे आणि ते चांगली करतात म्हणून आपण त्याच्यामध्ये गुंतून असतो. त्याच्यानंतर नाटक हा एक वाङ्मय प्रकार असून हा केवळ वाचनासाठी निर्माण झालेला नाही. आधीप्रमाणे आपण बोललेलो आहोत त्याच्यावर, की नाटक हा फक्त संहिता लिहिलेली आहे वाचनासाठी नाही. जशी कादंबरी ही वाचनासाठीच आहे, आपण कादंबरी वाचू शकतो. कविता ही वाचनासाठीच आहे, कथा ही वाचनासाठी आहे, चरित्र, आत्मचरित्र हे वाचनासाठीच आहे. पण नाटक नुसतं वाचनासाठी नाही. हा फरक आहे मूलभूत. त्याचं व्यवच्छेदक लक्षण आपण त्याला म्हणतो, की त्याचं पृथगात्म वैशिष्ट्य असं आहे की नाटक हा वाङ्मय प्रकार असून केवळ वाचनासाठी निर्माण झालेला नाही, तर तो नाटक हा एक सादरीकरण, प्रेझेंटेशन, सादरीकरणाचा सुद्धा एक प्रकार आहे जो इतर वाङ्मय प्रकारामध्ये नाही आहे. म्हणून नाटक हे इतर वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळं आहे. जसं त्याच्यामध्ये निवेदक नसतो आपण आज पाहिलं, त्याच्याप्रमाणे इथे वाङ्मय प्रकार असूनही तो सादरीकरणाचा एक प्रकार आहे, म्हणून तो एक चांगला कला प्रकार आहे, ते नंतर येणारच आहे. म्हणून नाटक हे दृक्क आणि श्राव्य असा वाङ्मय प्रकार आहे असं म्हणता येते. नाटक हे फक्त जसं कादंबरी हे श्राव्य प्रकार आहे, कविता हे श्राव्य प्रकार आहे. म्हणजे असं प्रत्यक्ष आपण दृक म्हणजे पाहून न वाचून हे घेऊ शकतो, पण प्रत्यक्ष कृतीत पाहायचं असेल तर नाटक हा दृकश्राव्य प्रकार आहे. म्हणजे एकाच वेळेस आपण बघू शकतो आणि एकाच वेळेस आपण ऐकू पण शकतो, असा एक प्रकार आहे. त्याला म्हणतो आपण ऑडिओ व्हिज्युअल. म्हणजे एकाच वेळेस आपण दोन्ही इंद्रिय आपली त्याच्यामध्ये कामाला असतात. त्याच्यानंतर नाटक हे वाचता येते व नाट्य वाचनातून अन्य वाङ्मय प्रकाराप्रमाणे आपल्याला नाटकाचा आनंद घेता येतो. पण वाचता येते आपल्याला नाटक. इतर वाङ्मय प्रकार जसे वाचतो आपण, जसे कविता वाचता तुम्ही मराठी, कंपल्सरी मराठीमध्ये कथा पाहता, कथेचे पुस्तक आहे त्याच्यामध्ये, कथेचे पाठ आहे छोटे छोटे, पण त्याबरोबर श्रुतिकेच्या निमित्ताने केवळ ऐकून सुद्धा नाटकाचा आनंद घेता येतो. नुसतं तुम्ही एखाद्या नाटकाची ऑडिओ क्लिप जरी लावली ना, जसं मी तुम्हाला कादंबरीची ऑडिओ क्लिप पाठवली होती, माहित आहे, म्हणजे मुलांना माहित आहे की माझी जन्मठेपची ऑडिओ क्लिप होती, तर ते मुलांना जसं नाही कादंबरी वाचली मुलांनी, प्रत्यक्ष अवेलेबल नव्हती तर ऑडिओ क्लिप ऐकली. त्याचप्रमाणे जर अवेलेबल नसलं तर आपण, पुस्तक नाही आहे तर त्याचा ऑडिओ पण आपण त्याचा ऐकू शकतो आणि तो आनंद आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे नाटक रंगमंचावर सादर करता येते. जसं इतर कला प्रकार जे आहे ते रंगमंचावर सादर करता येत नाही, तसंच नाटक रंगमंचावर सादर करता येते. त्याच्या रंगमंच म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रकाश असतो, त्याच्यामध्ये नेपथ्य म्हणजे सजावट असते अनेक प्रकारची, आणि संगीत असते त्याच्यामध्ये, जर मेलोड्रामा संगीत नाटक असलं तर. आणि याच्या मदतीने काय करत असतो, तो अभिनय करणारा नट ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये ऍक्टिंग करतो, अभिनय करणारा नट जो आहे तो काम करत असतो.
म्हणून नाटक एक हा दृकश्राव्य स्वरूपात वाङ्मय प्रकार आहे असे म्हटले जाते. आणि तो दृकश्राव्य स्वरूपात असल्यामुळेच तो वाङ्मय प्रकाराबरोबरच तो एक चांगला कला प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर नाटक म्हणजे शब्दांपासून तयार होणारी संहिता आणि या संहितेचे सादरीकरण म्हणजे नाटक. सादरीकरणात नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजना, अभिनय इत्यादी घटकाच्या मदतीने करता येते. नाटक जे आहे ते नाटक नुसतं गेलं स्टेजवर असं नाही, त्याच्यावर प्रकाश म्हणजे जो बोलतोय त्याच्यावर प्रकाश टाकावा लागतो आपल्याला. ते त्याचे लाईट त्याची व्यवस्था असते विशिष्ट. त्याच्यामुळे म्हणजे नाटक हे पुस्तकाच्या द्वारा आणि सादरीकरणाच्या द्वारा दोन्ही पद्धतीने जे रंगमंचावर सादर होते ते. आता याचा दुसऱ्या कला प्रकारासोबत त्याचं तुलना केलेली आहे की स्थूलमानाने की कथा, कादंबरी आणि नाटक आणि कविता हे निरनिराळे वाङ्मय प्रकार आहे आपल्याला माहित आहे. पण एवढेच नाही तर चरित्र आणि आत्मचरित्र, प्रवास वर्णन मी तुम्हाला सांगितलं आधीप्रमाणे, लघुनिबंध, वाङ्मय प्रकार हे सगळे त्यापेक्षा भिन्न आहे हे आपल्याला कळत असते. आणि नाटकाचा जर विचार केला म्हणजे हे सगळे वाङ्मय प्रकार एका बाजूला, आणि नाटकाचा जर विचार केला तर इतर वाङ्मय प्रकारापेक्षा नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे नाटकात वैशिष्ट्यपूर्व मांडणी करणारे संविधानक असे नाटकाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. संविधानक म्हणजे नाटकाची संहिता विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट लयबद्ध म्हणजे फ्रिक्वेंटली ज्याच्या नंतर जे येईल अचूक त्याला संविधानक म्हणतो आपण. कुठलं कुठेही नाही, म्हणजे एका ठिकाणी म्हणजे ज्याचा सिक्वेन्स ज्याला आपण क्रम म्हणतो, तो क्रम ज्या ठिकाणी असायला पाहिजे त्याच ठिकाणी असेल. म्हणजे एक पात्र बोलल्यानंतर अप्पासाहेब बोलल्यानंतर कावेरी बोलेल की नलू बोलेल असं योग्य मांडणी असते ज्या संहितेत, त्या संहितेला संविधानक म्हणतात. आणि त्या संविधानकाच्या माध्यमातून नाटकाचं महत्व जे आहे ते अधोरेखित होत असते. म्हणजे त्याचा जर उत्कृष्ट पद्धतीने जर क्रम लावला तर प्रेक्षकांना ते नाटक समजायला, आकलन व्हायला आणि ते नाटक प्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे सहज आपण एखादा सिनेमा हिट झाला असं का बरं म्हणतो? कारण त्याचं जे नियोजन आहे ते पद्धतशीर योग्य रीतीने केलं असते. ज्या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणी असते. जर क्रम जर चुकला कदाचित आणि त्याचं विशिष्ट प्रकारे जर व्यवस्थापन झालं नाही तर नाटकाची यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. ही नाटकाची यशस्वीता ही त्याच्या उत्कृष्ट अशा संविधानकावर, उत्कृष्ट संहितेवर अवलंबून असते. म्हणून नंतर आपण बघूया की नाटकात असणारे संविधान सादर करता येते, कारण नाटक ही एक सादरीकरणाची कला आहे. कला प्रकार आहे, लक्षात घ्यायचं. आणि वाङ्मय प्रकार का बरं आहे? कारण त्याची संहिता आहे. कथा, कादंबरी, कवितेसारखी, चरित्र आणि आत्मचरित्रासारखी, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर सादरीकरण हाच नाटक या वाङ्मय प्रकाराचा एकमेव व्यवच्छेदक विशेष होय असे आपण, म्हणजे एक त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे? त्याचं इतरांपेक्षा त्याचं आपण छेदन करू, वेगळं दाखवता येते, त्याचा वेगळा भाग करू आपण. कशामुळे नाटक हे वेगळं आहे? तर सादरीकरण करता येते म्हणून. त्याचं स्टेजवर आपल्याला नाटकाचं अनेक पात्राद्वारे त्याला आपल्याला मूर्त स्वरूप देता येते म्हणून. हे त्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे, सादरीकरण होत असते म्हणून. म्हणून नाटक सादर करताना नाट्य प्रयोगाची कलात्मकता आणि नाटकाचे तंत्र अशा दोन पातळ्यावर सादरीकरणाचा विचार करावा लागतो. म्हणजे प्रयोगाची त्याची कलात्मकता, की तो प्रयोगामध्ये किती कलात्मकता आहे आणि त्याचं तंत्र कसं आहे नाटकाचं, कोणत्या तांत्रिक बाबी त्याच्यामध्ये वापरल्या जाते, याच्याद्वारे सादरीकरणाचा विचार आपल्याला करावा लागतो. सादरीकरण कुठे होत असते? तर रंगमंचाचं ते किती मोठा स्टेज असायला पाहिजे, पात्र किती मोठे आहे. एखाद्या नाटकामध्ये खूप गर्दी असते पात्रांची, तर आपल्याला त्या मानाने किंवा 2 रूम दाखवल्या जाते, किंवा एखाद्या ठिकाणी रेल्वे स्टेशन दाखवल्या जाते, किंवा एखाद्या नाटकात मंदिराचा परिसर दाखवल्या जाते. त्यानुसार त्या स्टेजची लांबी रुंदी ठरत असते. प्रकाश किती वॅटचा असावा ते वापरावं, त्याचं तंत्र असायला पाहिजे. कोणत्या रंगाची वेशभूषा, कोणी कोणते कपडे घातले पाहिजे, कशा प्रकारचे. समजा आधीच्या काळातलं समजा आपण दाखवलं नाटक, खूप पुरातन काळातलं ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातलं ना, आपण त्याला टायनं सूट घालून जर दाखवलं तर ते म्हणजे उचित होणार नाही, ते समतोल साधता येणार नाही ना.
म्हणून ज्या काळातले, म्हणून सिनेमा पाहताच तुम्ही, आणि सिनेमा आणि नाटक याचं एक जवळचं नातं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर जुन्या काळातले सिनेमा जरी बघत असले तरी काय होते, ज्या काळातला सिनेमा दाखवायचा असला तानाजी नावासारखा सिनेमा, तर त्या काळातली वेशभूषा आपल्याला दाखवावी लागते, त्या काळातला सीन उभा राहतो, जुन्या काळातला सीन तयार करावा लागतो, आहे की नाही. तर हे तंत्र आहे नाटकाचं. त्या तंत्रामुळे सुद्धा त्या नाटकाला उभारी मिळते. आणि हे म्हणजे आता तर ते व्हिडिओग्राफी अनेक तंत्र उपलब्ध असल्यामुळे आपल्याला माहित आहे. आता तुम्हाला म्हणजे लेटेस्ट हा जो बाहुबली नावाचा 1 आणि 2 हा जो भाग आलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की त्याचं तंत्र कशा पद्धतीने, आणि तंत्रामुळे काय होते, सिनेमा आणि नाटक यशस्वी होत असते. मी जास्त तुम्हाला त्याच्यासाठी जास्त समजून देण्यास सिनेमाचा आधार घेतोय, कारण तुम्ही नाटकांपेक्षा सिनेमा जास्त पाहिलेले आहे, आणि याची उदाहरणे यासाठी देतोय की तुम्हाला ते समजून घ्यायला मदत होईल म्हणून. म्हणूनच आपल्याला शेवटी असा निष्कर्ष काढावा लागतो की नाटकातील पात्रे स्वतः कृती करतात, स्वतः ते ऍक्टिंग करतात. म्हणून अभ्यासक सुद्धा नाटकाला केवळ वाङ्मय प्रकार मानत नाही, तर तो एक सादरीकरणाचा प्रकार मानतात, कला प्रकार. म्हणून नाटक हे ज्याप्रमाणे एक वाङ्मय प्रकार आहे, आपल्याला असं म्हणायचं आहे, लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनो, की आपल्याला असं म्हणजे ज्याप्रमाणे तो एक वाङ्मय म्हणजे साहित्य प्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक कला प्रकार सुद्धा आहे, है ना. असं लक्षात ठेवायचं ना, असं म्हणून याचा अभ्यास करायचा आहे. आता आपण त्याचं स्वरूप विवेचन पाहिलं, आपण याचंही विश्लेषण केलं की तो एक कला प्रकार आहे, वाङ्मय प्रकार आहे, याचंही सविस्तर आपण विवेचन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता नाटकाचे मुख्य प्रकार आपण पाहू, की नाटकाचे मुख्य प्रकार किती आहेत. नाटकाचे अनेक समोर पाहू आपण आता नंतरच्या स्लाइडमध्ये. पण नाटकाचे मुख्य जे प्रकार आहेत ते 4 प्रकार आहेत. एक आहे कॉमेडी, म्हणजे ज्याला आपण सुखात्मिका म्हणतो. दुसरा आहे ट्रॅजेडी, ज्याला आपण शोकात्मिका म्हणतो. त्याच्यानंतर आपण प्रहसन म्हणजे फार्स म्हणजे विनोदी नाटक आपण म्हणतो. प्रहसन म्हणजे विनोदी, त्याच्यामध्ये विडंबन म्हणजे टिंगल टवाळी केली जाते, त्याच्यामध्ये त्याला विडंबन म्हणतो. सटायर इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे सटायर, विडंबन काव्य. क्षोभनाट्य भडक नाट्य याला म्हणतो मेलो ड्रामा, याच्यामध्ये काय असते, संगीत प्रधान असते. आता सुखात्मिकेचा आपण या 4 प्रकारापैकी थोडक्यात ते तुम्हाला समजूनच जाईल की सुखात्मिका म्हणजे काय असते, की नाटकाची रचना अशी असते की ज्या नाटकाच्या म्हणजे काही भागांमध्ये जरी सुरुवातीला जरी शोकात्मिका शोक म्हणजे दुःख दाखवले असेल, तरी काही ठिकाणी आणि शेवट त्याचा आनंदात दाखवलेला जातो. म्हणजे सुरुवातीला जर 2 घटक वेगवेगळे किंवा एकमेकांपासून दूर झालेले किंवा संकट ओढवलेले दाखवले गेले असेल, तर मग नाटकाच्या शेवटी काय होते, ते 2 घटक आपोआप मिळतात किंवा ते संकट टळून जातात. म्हणजे कॉमेडी म्हणजे हसण्याचं नाही, कॉमेडी म्हणजे आनंद अशा अर्थाने घ्यायचा आहे तुम्हाला, की माणसाला ते पाहून आनंद होतो की चला बरं आहे, या नाटकामध्ये नट आणि नायिका हे दोघं जण एकत्रित झालेले. याच्यामुळे म्हणजे ठिकठिकाणी कधी त्या याच्यामध्ये असते, कुठे कुठे संघर्ष असतो, कुठे कुठे शोक असते म्हणजे दुःख असते, पण त्याचा जो आशय जो असतो किंवा त्या सुखात्मिकेचा शेवट जो असतो तो आनंददायी असतो प्रेक्षकांना, त्याला आपण कॉमेडी किंवा सुखात्मिका असं म्हणतो, जरी काही ठिकाणी त्याच्यामध्ये दुःखदायक प्रसंग असले तरी. त्याच्यानंतर शोकात्मिका म्हणजे ज्या सुखात्मिकेसारखंच त्याचं वर्णन आहे, की ज्या ठिकाणी म्हणजे शेवटी आणि मध्यंतरी आणखी आधी मध्य आणि अंत अशा ठिकाणी कुठे कुठे शोककारक वातावरण दाखवलं जाते. म्हणजे त्याचा गाभाच त्या नाटकाचा शोकदायी असतो. काही ठिकाणी आनंदाचे क्षण येतातही, पण तुम्ही आशयाच्या दृष्टीने विचार केला, त्या गाभ्याच्या दृष्टीने विचार करा, तर ती एक ट्रॅजेडी असते. म्हणजे शेवटी आपल्याला जे अनुभूती जे होऊन राहिलेली आहे शेवटी नाटक बघताना, ती अनुभूती कशी आहे, दुःखदायक आहे. म्हणजे असं जर वाटलं आपल्याला की आपल्याला स्वतःला अनुभूती आली की आपण दुःखाच्या सावटाखाली आहोत, तर ती एक ट्रॅजेडी, त्याला म्हणतो आपण ट्रॅजेडी. आणि आपल्याला असं वाटतं की कुठेतरी ते बघून आल्यानंतर, नाटक बघून आल्यानंतर किंवा सिनेमा बघून आल्यानंतर असं वाटलं की आपल्या मनात आनंद निर्माण झाला, तर आपल्याला ती कॉमेडी असं सहज आपण त्या स्वतःच्या याच्यावरून आपण लक्षात येऊ शकते आपल्याला. प्रहसन म्हणजे फार्स, याला म्हणतो आपण म्हणजे विनोदी नाटक.
हे काही काही विनोदी नाटकं असतात की वऱ्हाड निघाय लंडनला, एक पात्री प्रयोग आहे वऱ्हाड निघालंय लंडनला, लक्ष्मण देशपांडे यांचं. ते तुम्ही बघितलं नसेल तर ते तुम्ही बघू शकता युट्यूबवर वगैरे. तर प्रहसन म्हणजे त्याच्यामध्ये हास्य रसाचा जास्त उपयोग होतो की ठिकठिकाणी हस्या पिकवलेला असतो शब्दाच्या अभिनयाच्या माध्यमातून. त्याला आपण प्रहसन म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला फार्स म्हणतात. मराठीमध्ये दुसरा शब्द त्याच्यामध्ये आहे की म्हणजे मराठीमध्ये तो फार्स हा शब्द रूढ आहे. म्हणजे हास्यप्रधान नाटक आपण त्याला असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा जो प्रकार आहे, तो चौथा महत्वाचा प्रकार आहे क्षोभनाट्य. क्षोभ म्हणजे जास्त भडकपणा दाखवलेला असतो याच्यामध्ये कोणत्या तरी याचं गोष्टीचा जो, आणि त्याच्यामध्ये संगीताचा म्हणजे जास्त संगीत प्रधान. आणि हा जो प्रकार आहे हा जास्तीत जास्त ग्रीसमध्ये आणि पाश्चात्य देशामध्ये ऑपेरा ज्याला म्हटलं जात होतं आधीच्या काळामध्ये, तर त्या युगातला हा प्रकार आहे संगीत नाटक. आणि अलीकडे म्हणजे मध्यंतरी एक संगीत एकच पाहायला संगीत सौभद्र नावाची ही जी नाटकं आली की त्याच्यामध्ये नुसते पात्र बोलत नाही, तर त्या पात्राच्या बरोबर काय असते, संगीत असते, संगीत म्युझिक वाजत असते. काही काही ठिकाणी तसं म्युझिक राहत नाही आणि काही काही ठिकाणी जास्तीत जास्त संगीताचा उपयोग केला जातो, संगीताला प्राधान्यक्रम दिला जाते. त्याला म्हणतो आपण मेलोड्रामा. मेलो म्हणजे संगीत, म्हणजे भडक नाट्य मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो क्षोभनाट्य, ज्या ठिकाणी संगीताचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो ते. तर हे झाले मुख्य नाटकाचे म्हणजे हे मुख्य झाले नाटकाचे 4 प्रकार झाले. आता त्याच्या नाटकाचे आपण उपप्रकार आपण बघणार आहोत. ते उपप्रकार आपण पाहतो. हे मुख्य 4 प्रकार झाले, पण हे उपप्रकार आहे की छोटे आपण लक्षात घेऊ की एकांकिका म्हणजे ज्याचा एका अंकामध्ये त्याचा सगळं समावेशन केलं जाते. जसं नाटकं जर विचार केला, नाटकं 3 अंकी असे असतात. पण काही नाटकं अशी एकांकिका असते की तिथे एकाच याच्यामध्ये ते पूर्ण कथानक बसवलेलं असते. एकपदरी कथानक असते, मुख्य कथानक आणि उपकथानक अशी गुंतागुंत नसते त्याच्यामध्ये. एकच मेन जे थीम असते म्हणजे मेन घटक असतो, म्हणजे त्या नाटकाचा एकच केंद्रबिंदू असतो, ते एकच केंद्र दाखवले जाते, त्याला म्हणतो आपण एकांकिका. एकांकिकेत असणाऱ्या अनेक घटना एकांकिकेच्या आरंभपूर्वी घडलेल्या असतात. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की एकांकिका करत असताना काय होते, त्याच्या आधी काहीतरी घडलेलं आहे, ते दाखवत नाही आपल्याला. ते घडल्यानंतर उरलेलं जे आहे ते आपल्याला दाखवण्यासाठी ते प्रयत्न करतात. म्हणून ते घटनामधील नाट्य दाखवण्यासाठी येथे फारसा अवकाश नसतो. त्याऐवजी ते घडून गेलेल्या घटनांच्या परिणामाचं म्हणजे सादरीकरण करत असतात. त्याच्यामुळे त्या परिणामांकडे एकांकिका तीव्र गतीने जाते. म्हणून एकांकिकेचा शेवट हा बहुधा टोकदार असतो आणि त्याचा काळ पण छोटा असतो. घटना आणि प्रसंग याची गर्दी एकांकिकेत नसल्यामुळे तिथे पात्रांची फारशी गर्दी नसते. घटनाही कमी दाखवतात, प्रसंग कमी, सीन कमी असते, गोष्ट छोटीशी असते आणि आधीची घटना घडून गेलेली असते. समजा युद्ध झालेलं आहे पानिपतचं, मग युद्ध पानिपतचं झाल्यानंतर मग मराठी सैनिकाची जी हालअवस्था नंतर ते दाखवल्या जाते, त्याला म्हणतो घडलेलं आहे ते सगळं पण नंतर, असं एकांकिका त्याला म्हणतो. लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पथनाट्य म्हणजे अलीकडे जो पथनाट्याचा प्रकार आलेला आहे, तो पथनाट्य म्हणजे काय असते, रस्त्यावर कुठेतरी एका बाजूला चौकात वगैरे नाट्य करणे. आणि पथनाट्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये ताजा विषय असतो आणि ते काय उपरोधिक शैलीने ते एखाद्या गोष्टीवर टीका केली जाते किंवा त्याच्यातलं शल्य जे ते दाखवलं जाते पथनाट्यामध्ये किंवा महत्वही दाखवल्या जाते. पथनाट्य म्हणजे नंतर जे कुटुंब नियोजनाचा विचार करा तुम्ही, त्याच्यानंतर पोलिओच्या बाबतीत विचार करा, त्याच्यानंतर HIV एड्सच्या बाबतीतला विचार, हे पथनाट्याद्वारे सादर केलेल्या गोष्टी आहे बरं. चौकात मोठमोठ्या शहरांमध्ये असा पथनाट्याचा यशस्वी प्रयोग झाला. स्वच्छतेच्या बाबतीतला किंवा डेंग्यू मच्छरापासून कसं वाचायचं याच्या बाबतीतला. हे पथनाट्य वेळेवर काय येतात, पटपट 2-4 पात्र येते आणि लोकांच्या गर्दीमध्ये असे एकदम बोलू लागतात, एकदम कृती करू लागतात, एकदम ते त्याच्या संवाद फेकायला लागतात. तर लोक गर्दी करून बाजूला उभे असतात की काय चालू आहे, आणि मग ते लोक रमून जातात त्याच्यामध्ये त्या आणि ते सादर होते. त्याला आपण पथनाट्य म्हणतो. 7-8 जण 8-10 जण याच्यामध्ये पथनाट्यामध्ये काम करत असतात. म्हणजे याची रचना कल्पक पद्धतीने, याच्यामध्ये काही विशिष्ट स्टेज नाही पाहिजे. या नाटकाच्या उपप्रकारामध्ये स्टेज नाही पाहिजे, एखादं सभागृह नाही पाहिजे, काही टॉकीज नाही पाहिजे, एखाद्या रस्त्याच्या कडेला उभं राहून ते गर्दीमध्ये पण जिथे लोक असतात, नाही एखाद्या जंगलामध्ये जाऊन ते पथनाट्याचा काही उपयोग होईल का, नाही. जिथे कोणीच नसेल त्याचा उपयोग होणार नाही.
जर एखाद्या गर्दीच्या ठिकाणी ते की लोक बाजारात भरला आहे तर त्या बाजाराच्या ठिकाणी तशी एखादी कृती करणं म्हणजे जास्त त्याचा उद्देश काय असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा विशेष गेला पाहिजे. नाहीतर आपण कृती करून न बडबड करून काही फायदा आहे का? लोकांना आपलं म्हणणं काय आहे, जनजागृती झाली पाहिजे ना. तर जनजागृती करणे हे त्या पथनाट्याचं मुख्य उद्दिष्ट असते. त्याच्यानंतर एकपात्री प्रयोग. वऱ्हाड निघालं लंडनला याचा उल्लेख केला आहे. ते हास्यप्रधान तर आहेच ते, पण त्याच्याबरोबर ते एकपात्री प्रयोग याच्यासाठी आहे तो, की त्याच्यामध्ये त्या लक्ष्मण देशपांडे यांनी 52 व्यक्तिरेखांचे आवाज स्वतः एकट्यांनी काढलेले आहे. ते विनोदी आहे, तुम्हाला YouTubeवर पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये काही वापर केला जात नाही. ज्याप्रमाणे नाटकात काही मेकअप, नेपथ्य म्हणजे पडदे वगैरे, सजावट वगैरे, रंग किंवा लाईट वगैरे रंगीत किंवा संगीत वापरलं जात नाही. त्याचं फक्त याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी स्टेजवर माईक समोर त्याला बोलायचं असते आणि त्याचं अभिनय कौशल्य इथे महत्वाचं आहे, की तो किती चांगल्या प्रकारे तो ऍक्टिंग करू शकतो, अभिनय करू शकतो. आणि त्याचे शब्दफेक व्यवस्थित असायला पाहिजे. म्हणजे लेखनातील शब्दात असणारे नाट्य या 2 घटकांच्या आधारित एकपात्री प्रयोग प्रभावी होऊ शकतो. एकच नट निरनिराळ्या भूमिका सादर करतो. म्हणजे तोच बाईचा आवाज काढतो, तोच एखाद्या शेजाऱ्याचा आवाज काढतो, तोच लहान मुलाचा आवाज काढतो. म्हणजे सगळे लोक एकटाच माणूस त्या सगळे लोक आहे बुवा असा आपल्याला भास होत असतो. त्याला एकपात्री प्रयोग आपण म्हणत असतो. म्हणजे ते उदाहरण सांगितलेलं आहे की लक्ष्मण देशपांडे आणि वऱ्हाड निघाले लंडनला याच्यामध्ये 52 व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत. त्याच्यानंतर नाट्यछटा नावाचा एक आणखी एक उपप्रकार आहे नाटकाचा, की म्हणजे नाट्यछटेचा आकार साधारणपणे 30 ते 35 ओळीचा असतो. दिवाकरांच्या नाट्यछटा तेव्हा मागे अभ्यासक्रमाला होत्या. त्या नाट्यछटा म्हणजे खूप काही तो पॉप्युलर नंतर झाला नाही. असतो एकाच वेळी वागणे आणि बोलणे याच्यामध्ये विरोधाभास दाखवला जातो, की आपण करतो काय एक आणि वागतो दुसरं. म्हणजे पुट इनटू ऍक्शन असं नसते त्याच्यामध्ये, की वागण्यात आणि याच्यामध्ये बोलण्यात विसंगती आहे. आणि अशी माणसे आपल्याला पाहायला मिळतात या जगामध्ये आणि या विसंगतीमधून प्रत्येक माणसाच्या मनातला जो संघर्ष आहे तो संघर्ष दाखवण्याचा तो नाटककार प्रयत्न करत असतो, की बाहेर काय आहे पण आतमध्ये काय चाललंय, पण बाहेर काय दाखवतोय. मनात काहीतरी वेगळ्या भावना आहे पण दाखवतो लोकांना वेगळ्या भावना आहे, असे विसंगती आहे. नंतरचा मी त्याचं स्पष्टीकरण याच्यासाठी केलं नाही की स्लाइड जास्त होत होत्या म्हणून, पण मी त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी असं करतोय शाब्दिक, की संगीतिका म्हणजे याच्यामध्ये संगीत शब्द संगीत हा प्रधान असतो या नाटकामध्ये. संगीताच्याच द्वारे त्याचा अर्थ विशद केला जातो. त्याच्यानंतर नभोनाट्य म्हणजे आकाशवाणीवर जे सादर म्हणजे असे 4-5 माणसं काम करणारे बसले असतात, पात्र म्हणू आपण. समजा एक मालक असेल, एक मजूर असेल, एक त्याची पत्नी असेल किंवा एक त्याचा सहकारी असेल, तर ते बसले असतात आकाशवाणीवर एखाद्या रूम मध्ये बसतात. त्यांनी रेडिओवरून ते सादर व्हायचं असते. तर ते वेगवेगळे एक पात्र झालं की दुसरा माणूस बोलतो, मग तिसरा माणूस. अशा प्रकारे आपल्याला प्रत्यक्षात म्हणजे श्रुती म्हणजे ऑडिओद्वारे आपण ते नाटक ऐकू शकतो, प्रत्यक्ष पाहू नाही शकत. नभोनाट्य म्हणतो म्हणजे आकाशवाणीवर किंवा टीव्ही म्हणजे जे म्हणतो आपण हे सॉरी रेडिओवरून जे आपल्याला ऐकायला मिळते ते नभोनाट्य असं आपल्याला या नाटकाचे उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आता त्याच्यानंतर आणखी आशयाच्या दृष्टीने पडलेले उपप्रकार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. की मुख्य प्रकार आपण पाहिले आहे सुखात्मिका, शोकात्मिका, प्रहसन आणि त्याच्यानंतर मेलोड्रामा म्हणजे शोभनाट्य, भडकनाट्य. त्याच्यानंतर आपल्याला आणखी त्याचे प्रकार पडत आहेत पौराणिक नाटक म्हणजे एखाद्या पुराण कथावर म्हणजे राम, कृष्ण, शंकरजी किंवा आणखी आपल्या आध्यात्मिक याच्यातले असले पौराणिक. ऐतिहासिक नाटक म्हणजे मागच्या काळातले ऐतिहासिक असले म्हणजे 1857चा शिवाजी महाराजाचा उठाव असेल, बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे असे ऐतिहासिक किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावरकर, फुले, आगरकर अशा विषयावरचे ऐतिहासिक नाटक असतात ते. म्हणजे याच्यातून इतिहास आपल्याला कळतो. एखादं समस्या प्रधान नाटक म्हणजे सती प्रथा वगैरे ज्या जुन्या काळात असेल त्या समस्या दाखवणारं किंवा आणखी कौटुंबिक हिंसाचार दाखवणारे समस्यापर नाटकं असतात. दलित नाटकं, दलित रंगभूमीची चळवळ जोरदार महाराष्ट्रात चाललेली होती. म्हणजे प्रभाकर दुपारेंची नाटकं वगैरे अनेक आपल्याला सांगता येईल असे. त्याच्यानंतर स्त्रीवादी नाटकं म्हणजे ज्यामध्ये स्त्री विषय दलित नाटकामध्ये म्हणजे ज्या क्षुद्र लोकांवर जे दलित लोकांवर जे म्हणजे जे
मागासलेले लोक आहेत त्यांच्यावर, आणि जे म्हणजे ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय होत होता अशा लोकांचं नाटकाद्वारे आपलं म्हणजे त्यांचं जीवन साकारणं, त्याला आपण दलित नाटक म्हणतो. स्त्रीवादी मध्ये स्त्रीवादी नाटकामध्ये स्त्रियांच्यावर जे त्यांचं मन, त्यांच्या हिंसाचार किंवा त्यांचं एकंदरीत भावविश्व याच्यामध्ये स्त्रियांविषयीचं ज्या काही रेखाटनं केलेली असतात त्यांचं भावविश्व, त्याला आपण स्त्रीवादी. राजकीय नाटक म्हणजे ज्याच्यामध्ये राजकारणाचा विषय असतो ते. सामाजिक नाटक, सामाजिक समस्या ज्याच्यामध्ये दाखवली जाते. कौटुंबिक नाटक आणखी म्हणता येते. आणि त्याच्यानंतर हे नाटक जे आपण अभ्यासणार आहोत, नटसम्राट, हे एक कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेलंच नाटक आहे असं आपण म्हणू शकतो. जे जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला ते सगळं समजायला येईल. तर हे आशयाच्या दृष्टीने पडलेले नाटकाचे प्रकार होत. तर अशा प्रकारे आपण पहिल्या या घटकामध्ये नाटकाचे संदर्भात, म्हणजे पहिला जो आपला घटक होता, घटक क्रमांक 1 मधला पहिला पॉइंट जो होता की नाटक, कला प्रकार, वाङ्मय प्रकार, स्वरूप आणि विश्लेषण म्हणजे संकल्पना, हे जे होतं ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्या संदर्भात आणखी आपल्याला म्हणजे बोलता येण्यासारखं बरेचसे जे पॉइंट नुसार आहे त्यामध्ये, की मॅडमनी त्याचं चांगली आखणी केलेली आहे. एका विषयावर एक प्राध्यापक महोदय बोलणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक घटक चांगल्या पद्धतीने, चांगल्या रीतीने समजून देण्याचा ते प्रयत्न करणार आहे, किंबहुना तुम्हाला ते समजणार आहे. तर आपण या पहिल्या घटकाचं विश्लेषण केलेलं आहे. या पहिल्या घटकाचं त्या प्रत्येक पॉइंटमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते तुम्हाला उपयोगी पडेल. आणि अशा पद्धतीने तुम्ही पहिला म्हणजे नुसतं नाटकच अभ्यासाचं नाही आहे तुम्हाला, त्याच्या आधीची ही पार्श्वभूमी आहे, ज्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणतो. इंग्लिश लिटरेचरमध्ये वाचताना त्याला आधी प्लॅटफॉर्म आपल्याला अभ्यासावा लागतो. तसा आपल्याला या प्लॅटफॉर्म आधी अभ्यासावा लागतो. म्हणजे नाटक शिकायच्या आधी आपल्याला नाटक म्हणजे काय हे आपल्याला विचारात घ्यावं लागेल, है ना. तर अशा रीतीने आपण हा पहिला घटक समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच तुम्ही समजला असेल, नाही समजला असेल तर आणखी चांगल्या पद्धती आपण समजून देण्याचा प्रयत्न पुढल्या वेळेस करू शकतो. तर इथे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि मला तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आयोजकांचं सर्वांचं